नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय शेअर बाजाराला दुहेरी फटका बसतोय. एकीकडे अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रावरती तसेच संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती दबाव वाढतोय. दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या विक्रीमुळे भारतीय बाजारावरील दबाव आणखी वाढतोय. एप्रिल 2026मध्ये FPIने टोटल 60,847 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात एकूण विक्री ही 1,92,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. या विक्रीमागे मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे कमी झालेली जोखीम घेण्याची प्रवृत्ती ही मुख्य कारण असल्याचं मानलं जाते. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड म्हणजेच NSDLच्या आकडेवारीनुसार 2026च्या पहिल्या 4 महिन्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच FPIने काढलेली एकूण रक्कम ही 1,92,000 कोटीपर्यंत पोहोचली आहे. हा आकडा संपूर्ण 2025 वर्षांमधील 1,66,000 कोटींच्या रकमेपेक्षाही जास्त आहे. फेब्रुवारी महिना वगळता 2026च्या सर्व महिन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदार म्हणजेच FPIs हे निव्वळ सेलर्स राहिलेले आहेत. जानेवारीमध्ये 5,962 कोटी रुपयांची रक्कम शेअर बाजारातून काढण्यात आली. तर फेब्रुवारीमध्ये 22,615 कोटींची गुंतवणूक झाली, जी गेल्या 17 महिन्यातील सर्वाधिक मासिक गुंतवणूक होती. मात्र मार्चमध्ये हा ट्रेंड अचानक बदलला. या महिन्यामध्ये टोटल 1,17,000 कोटी रुपयांची विक्रमी विक्री झाली. एप्रिलमध्येही हाच कल कायम राहिला आणि 60,874 कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आली. तर मग अशा पद्धतीनं ही सततची विक्री जागतिक आर्थिक दबाव आणि वाढत्या जे काही जिओपॉलिटिकल टेन्शन्स आहेत त्याचा परिणाम आहे. एप्रिलच्या सुरुवातीला पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली, ज्यामुळे जागतिक महागाईबद्दलची चिंता पुन्हा वाढली. यामुळे लवकर व्याजदर कपातीच्या अपेक्षा कमी झाल्या आणि जागतिक बॉन्डवरील परतावा उच्च राहिला. याचा परिणाम भारतासह सगळ्या इमर्जिंग मार्केट्सवरती झाला. तज्ज्ञांच्या मते इराणशी संबंधित तणाव कमी झाला आणि कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 खाली आल्या तर परदेशी गुंतवणूकदार पुन्हा परत येऊ शकतात. मात्र US बॉन्ड यील्ड 10 इयर 4.5% जास्त वाढलं किंवा होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जर तणाव वाढला तर बाजारामध्ये पुन्हा विक्री तीव्र होऊ शकते. मात्र देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची म्हणजेच DIIची मोठी गुंतवणूक बाजाराला आधार देते. या काळामध्ये DIIsनं टोटल 1,70,000 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केलेत आणि त्यामुळे शेअर बाजार तग धरून आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं परदेशी गुंतवणूकदारांनी जरी फार मोठा विक्रम केलेला असला तरी डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी देखील मोठा विक्रम करत शेअर बाजाराला होल्ड करण्याची ताकद दाखवली आहे. परंतु आता यामध्ये सरकारला देखील मोठी भूमिका बजावावी लागू शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.